माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचं नेतृत्व स्वीकारून ही जी मंडळी आज महाविकास आघाडीमध्ये आले त्यांचं आम्ही स्वागतच करतो। महाविकास आघाडीच्या बैठका जागा वाटपाच्या सुरू आहेत, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। त्यामुळे भोसरीची जागा ही शिवसेनेने पारंपरिक लढवलेली आहे, थोड्या थोड्या मतांनी शिवसेना या ठिकाणी हरलेली आहे। आणि आता ज्या झाल्यात लोकसभेच्या निवडणुका त्यामध्ये संपूर्ण शिवसेनाच फक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीशी होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे जेमतेम 10च कार्यकर्ते होते जे शरद पवार गटाचे होते। आणि आता जी मंडळी आलेली आहेत त्यांनी त्यावेळेस महायुतीमध्ये काम केलं होतं। त्यामुळं महाराष्ट्राचा जो आता सध्या नरेटिव्ह आहे की गद्दारांच्या विषयी लोकांचा आकस आहे आणि जे संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीला जे यश मिळाले आहे तर ह्याच्या संदर्भात मिळालेले, त्यामुळे लोकांच्या भावनेचा सुद्धा आदर होईलच ना। आम्ही जरी महाविकास आघाडी असली तरी आमचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे, त्याचे पक्षप्रमुख आहेत, आमचे नेते आहेत। त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही निश्चितपणे मान्य करणार आणि आम्हाला खात्री आहे की नेते कधीच कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि हा मतदारसंघ जो आहे पारंपरिक तो आमच्याकडेच राहील।